नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रममध्ये आपलं स्वागत. या आश्रमामध्ये अश्वत्थ वृक्ष आहे आणि त्याला असा पार करून घेतलेला आहे आणि याला बोधिवृक्ष असं म्हणतात. आणि या अश्वत्थ म्हणजे बोधिवृक्ष हा अनेक अर्थाने ऊर्जा देणारा, मेंदूला चालना देणारा एक प्रकारचा कल्पवृक्षच आहे म्हणा ना. अनेक योगीजन अध्यात्म साधनेकरता या अश्वत्थाच्या झाडाची उपासना, अश्वत्थाच्या वृक्षाखाली बसून साधना करीत असतात. त्या अश्वत्थ वृक्षाचा महिमा गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. विविध प्रकारच्या व्याधींच्या निराकरणापासून विविध प्रकारच्या बाधांना दूर करण्यासाठी अनेक लोकांना उन्माद, अपस्मार, फिट्स येणे, मेंदूला रक्तपुरवठा कमी असणे, मतिमंदत्व, गतिमंदत्व अशा अनेक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये या गुरुचरित्रामध्ये अश्वत्थ महिमा गायलेला आहे. विविध प्रकारचे संकल्प, मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा म्हणून ह्या अश्वत्थाचं पूजन आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा ही घालायला सांगितली जाते. आणि त्याच्या मागचा एक उद्देश असा आहे की खूप निसर्गाच्या सान्निध्यात असणे आणि खूप पॉझिटिव्ह व्हाइब्स म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं स्थान असं म्हणून ह्या अश्वत्थाला समजलं जातं. म्हणजे अनेक योगीजन, साधू संत हे तर अगदी दत्तगुरूंचं स्थानच येते अश्वत्थ म्हणजे. तर या अश्वत्थाला त्याच्या अग्राला ब्रह्मदेव, मध्ये विष्णू आणि मुळांमध्ये ब्रह्मदेव, शंकर अशा ब्रह्मा विष्णू महेशांचं स्थान असलेलं असं हे अश्वत्थ वृक्ष. हे एक सप्तचिरंजीवांमध्ये सुद्धा त्या विविध देवतांचा वास या अश्वत्थावरती सांगितलेला आहे. आणि या अश्वत्थाच्या सालीचा उपयोग रक्ताची शुद्धी करण्यासाठी, मेंदूला चालना देण्यासाठी, अनेक इंद्रियांचं कार्य सुधारण्यासाठी, विविध प्रकारच्या वातविकारांमध्ये असं ह्या अश्वत्थाचा उपयोग होतो. आमच्या आयुर्वेद चिकित्सेमध्ये सुद्धा अनेक रुग्णांना मी अश्वत्थाचा वापर अगदी हृदयविकार, सांध्यांचे विकार, रक्ताचे विकार अशा विकारांमध्ये करायला सांगत असतो. एका रुग्णामध्ये त्याच्या हाताची नखं पार झडून गेली होती अगदी. आणि या नखांची निर्मिती कशी करणार पुन्हा? एक प्रकारचं फंगस असतं, त्या फंगसनी ते बहुधा खाऊन टाकलेलं होतं सगळं. तर या अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या सालीचा काढा महिनाभर पिल्यानंतर नवीन पुन्हा नखं त्या माणसाला आली. इतकं त्याचं फार सुंदर उपयोग आहे. चरक संहितेमध्ये बोधिवृक्ष कषायण, बोधिवृक्ष म्हणजे अश्वत्थ, त्याच्या पानांचा काढा हा वातरक्तामध्ये विविध प्रकारच्या रुजा, वेदना ह्या शमन करण्यासाठी, रक्ताचं सर्क्युलेशन चांगलं करण्यासाठी म्हणून वापरण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि आमच्या चिकित्सेमध्ये त्याचा आम्ही भरपूर वापर करत असतो. केवळ औषधी काढे पिण्यासाठीच नाही, तर या अश्वत्थाच्या सावलीमध्ये अनेक आमच्या रुग्णांना अशा प्रदक्षिणा घालायला लावतो. त्या अश्वत्थाच्या सावलीमध्ये झोपायला सांगतो. काही साधना करण्याच्या असतील, काही जप करण्याचे असतील, काही मेडिटेशनचे सेशन असतील. मेडिटेशन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ती जर समजा इतक्या पॉझिटिव्ह अशा वातावरणामध्ये, ऊर्जादायक स्थितीमध्ये जर समजा ते केलेलं असेल तर अतिशय लाभदायक असं होणारं असतं. आणि या अश्वत्थाचा जो गुरुचरित्रामध्ये महिमा वर्णन केलेला आहे त्याचे विविध स्तरांवरती उपयोग आम्ही रुग्णांना श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये करून देत असतो. तर नक्कीच अशा प्रकारच्या आपल्या आसपास असलेल्या एखाद्या अश्वत्थ वृक्षाला पाहून त्याला प्रदक्षिणा घालणे, त्याच्या सान्निध्यात राहणे, एक ऊर्जेचा प्रवाह अनुभवून ती ऊर्जा आपल्यामध्ये आत्मसात करून घेणे असं नक्की करा. आणि आपला अनुभव कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.